जयश्री एंटरप्राइजेस द्रोण पत्रावळ नाश्ता प्लेटचे उत्पादक। आमच्याकडे सर्व प्रकारच्या पेपर पत्रावळ द्रोण नाश्ता प्लेट होलसेल दरात मिळतील। आमचा पत्ता मालन निवास स्वप्नशिल्पनगर पानमळा शिर्डी। मोबाईल क्रमांक 9970367135। माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। माढ्यातील आढेगावमध्ये 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या 14 वर्षीय मुलाचं नाव आहे। दुपारी 12:30च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। मुलाचे वडील गणेश नष्टे हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत। बंदुकीचे लायसन्स जम्मू काश्मीरचे असून वडिलांची घरातील बंदूक घेऊन घरातील खुर्चीवर बसून डोक्यात गोळी झाडून श्रीधरने आत्महत्या केली आहे। टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही। मात्र खेळता खेळता ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। याबाबत अधिक माहिती अशी की श्रीधर हा सराटी येथील जिजामाता प्रशालेमध्ये 8वीत शिक्षण घेत होता। घटनेदिवशी तो आजारी असल्याने घरीच होता। त्यास दवाखान्यात तपासणी करून आणले होते। डॉक्टरने त्यास विश्रांतीचा सल्ला दिला होता। त्याने अज्ञात कारणाने सोमवारी दुपारी घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली। गोळीबारचा आवाज ऐकून घरातील आई आजोबा व इतर धावत आले असता तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। आत्महत्येचे कारण समजू शकले नाही। श्रीधर याचे वडील राजस्थानमध्ये सीमा सशस्त्र दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे समजते। तो आई, लहान भाऊ, आजी आजोबा यांच्या समवेत राहत होता। टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे या करत आहेत। दरम्यान या 14 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। नेमकी ही घटना घडली कशी, या मुलाने का आत्महत्या केली याबाबतची अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही। दरम्यान या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत। मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ देखील व्यक्त केली जात आहे।